कप शिकू दे तिकडे सर्वेच घ्या जरा. ओके चालतंय चालतंय. ठीक आहे जा 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 निखिल नवीन आलेला फलंदाज आहे आणि आशिकेशचा पुढचा चेंडू शॉट शॉट निखिल साठी पहिल्या चेंडूवरती निखिल आपला खाता उघडतोय. चालतंय चालतंय. असं काय होतं 2 पहिले षटक प्रगती पथावर आहे. असू दे ओके ओके एका धावेसाठी जातोय. असू दे ओके येते एक्स्ट्रा येते बघ. ओके ओके येते एक्स्ट्रा येते 5 बॉल. असं काय होते 4 येते येते. आशिकेशने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्ची घातल्यात. हा सामना नक्कीच चुरस या सामन्यामध्ये निर्माण होऊ शकते, कारण दोन्ही संघाची जर गोलंदाज आपण पाहिले तर अतिशय जबरदस्त गोलंदाज या दोन्ही संघाकडे आहेत. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे क्षेत्ररक्षण, त्यानंतर गोलंदाजी. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे. चालतंय ओके. एका धावेसाठी जातोय. गोलंदाजाचं नाव सांगा. आर्यन भक्कम शरीर यष्टीचा असा हा गोलंदाज आणि त्रिफळामध्ये व्यस्त करतोय. तिसरीवर बोललो सहज येतोय. थोडासा शॉट घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूसह यष्ट्यांवरती आदळतोय आणि आदित्य माघारी परतलाय. निखिल अजूनही मैदानामध्ये नवीन गेलेला फलंदाज चल चालतंय. काढलाय एका धावेसाठी. आवश्यक होतं 6. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हा देखील पुढे सजवून घेण्याचा प्रयत्न. 2 आहे शाबाश. आणि एकूण 2 धावा मिळतात. चालते असंच खेळ. 8 धावलाचा 5 धाव. आर्यनचा पुढचा चेंडू असेल नवीन आलेला फलंदाजाचं नाव सांगा. ओके ओके चल. आधी पुढे सजवून घेण्याचा प्रयत्न होता. बसव. हा चेंडू अतिरिक्त 1 धाव मिळते. शाबास चल. शाबास वेल 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 वेल. आणि 4 धावा. एक घे या सामन्यातील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन आलेल्या फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. शाबास शाबास चल. टॅप मार टेक मागे हा देखील चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव मिळते. टॅप घे 16. ओके चल ओके. प्रयत्न एका धावेसाठी आलाय स्कोर. संख्या होते 17. या जाळ्यांमध्ये मासे अडकले होते का माहिती नाही, परंतु चेंडू देखील नक्कीच अडकतोय. सहाला 6 पाहिजे फक्त 6. आता तिसऱ्या षटक घेऊन आलेला गोलंदाज. ओके ओके चल येतोय एक्स्ट्रा येतोय. भेटतोय एक्स्ट्रा. नो टाकतोय बघ. गोलंदाज सर्वेश. धाव. शाबास 2 रन आहे. 2 धावांसाठी चेंडू जातोय. अतिशय सुरक्षित रक्षण मारवाडी संघाकडून पाहायला येत. पायावर ट्राय कर. शॉट अतिशय सुरक्षित. नाही बॉल नाही लागलाय. परंतु गोलंदाज चूक करतोय. वेल एक घेतला तरी चालेल. वेल एक घे रे. चेंडू फलंदाज बाद होतोय. ओके गेला. 2 रन आहे. शाबाश. 2 धावांसाठी जातोय. आवश्यक 2 धावांसाठी धाव निकेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सर्व्हिसचा बसला बघ.
गेला चौका शाबाश चौकाय 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 आणि या 4 धावा वेल 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 शेवटच्या चेंडूवरती मुंबईत आपल्या संघाकडे झुकवू नये. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये 27 विजयासाठी 28 धावांचं आव्हान असेल. आपण जर पाहिलं तर आशिकेश राणेचे पहिल्या षटकामध्ये 4 धावा गेल्या होत्या म्हणजे चालतंय चालतंय आशिकेश राणे आपलं खातं उघडतोय. पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी चेंडू जातोय. सिंगल जाऊ दे. तर आशिकेशसाठी उलटा स्वरूपाचा चेंडू टॅप स्वरूपात 1 धाव मिळते. आशिकेशला धावसंख्या 1 वरती आणि जाऊन पोहोचते 4 वरती. पहिल्या षटक प्रगती पथावर विजयासाठी 28 धावांचा आव्हान आहे 18 चेंडूंमध्ये. चालतंय चालतंय स्वरूपात 1च धाव. हा काय मी पण हलतोय. जर माडवाडी संघाला या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल किंवा हा सामना जिंकायचा असेल तर आशिकेश राणेला शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात थांबणे गरजेचं आहे. नॉनस्ट्रायकर फलंदाजाचं नाव पुन्हा एकदा आशिकेशच्या मोठ्या प्रयत्न होता परंतु बॅटचं टायमिंग चेंडू बरोबर होत नाहीये. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित स्वरूपात एका धावण्यासाठी जातोय. तेजस आशिकेश आणि तेजस अशी ही जोडी आपण जर पाचड संघाची धावगती पाहिली होती पहिल्या षटकामध्ये ती होती 4. उर्वरित 2 षटकांमध्ये त्याने 23 धावा जमा केल्या होत्या. माडवाडी संघ 2 धावांनी पुढे आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये माडवाडी संघ कशी फलंदाजी करतोय. नवीन आलेला गोलंदाज हलके आशिकेशला स्ट्राईक वरती आणून दिलंय तेजसने. आता आशिकेशवरती मोठी धुरा असेल. मोठे फटके खेळाडू देखील मोठे फटके त्या प्रकारे अतिशय सुरेख फटका होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. दरम्यान हा नो चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता आशिकेशचा. पाचड संघाला माहिती आहे या किती आहे. चूक करतोय आणि अजूनही आशिकेश मैदानामध्ये जाऊ दे जाऊ दे एक धाव मिळते. एक जाऊ दे. धावसंख्या झाली 9 माफ करा 10. तर पुढचा चेंडू आता मात्र हा चेंडू स्वर आहे का पंचांचे चेंडू आत घे हा स्वर चेंडू आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. टाकेल पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. अतिशय रंगतदार लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो ना. हा अतिशय जबरदस्त चौकार. मी अगोदरच म्हटलं होतं मारवाडी संघाला या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर आशिकेशच्या बॅट मधून मोठे फटके आले पाहिजेत. धावसंख्या झाली 16. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आशिकेश माघारी परतलाय. मी म्हटलं होतं आशिकेशच्या बॅट मधून मोठे फटके आले पाहिजेत परंतु असं देखील म्हटलं होतं की आशिकेशला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात उभं राहणं गरजेचं आहे. परंतु आता तो माघारी परतला. नवीन आलेला फलंदाज असेल श्रेयस नवीन आलेला फलंदाज कट आहे मस्त रे. काय आहे झाले 16. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता मात्र सलामीसाठी गेलेला तेजस आतापर्यंत त्याने
आशिकेशला स्ट्राईक वरती आणण्यासाठी हलकेच चेंडू खेळून काढले होते. आता विदू थोडा पुढे राहा रे. गरजेचं आहे. त्या स्वरूपात एक धाव मिळते तेजसला. पुढे सचिन घेण्याचा प्रयत्न हा लो चेंडू आहे. अमात्य स्वरूपाची एक धाव मिळते. युवा फाउंडेशन लोटे राधाकृष्ण मांजोली दोन्ही संघाच्या काढण्यासाठी या लागणार या चेंडूवरती 2 धावा मिळतात. धावसंख्या जवळ पोहोचते 20 वरती. 2 बॉल. अजूनही 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. हा बाद फलंदाज बाद. ती साइड लूज 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 8 धावांची गरज आहे. ती साइड लूज. अक्षयदा मध्ये पडतो ना ते सोमला दिसत नाही अक्षय. हा त्याला बाहेर थोडा विदो तो बघ ना अक्षयदा बाहेर थोडा बाहेर सांग ना. तू थोडा बाहेर राहायला सांग त्याला. आर्यन जास्त नको. आर्यनने त्याच्या गोलंदाजीमध्ये जे 9 टाकला होता 5 दरम्यान 22 स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या जवळ पोहोचते 21 वरती. 2 चेंडू आणि पुढे नसेल थोडा मागे राहता. 2 चेंडू 7 धावा असं समीकरण. तिसरा एक चेंडू. जाऊ दे. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. आणि या सामन्यामध्ये विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर मानवाडी संघ